कैसा तू देखील होशील गोपाळी कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंता डोळी नारायणा तेणे लोभे जीव झाला से बराडी आम्ही ऐशी जोडी कैला हो असेल ते कैसे दर्शनाचे सुख अनुभवे सुख अनुभविता तेणे लोभे जीव झाला से बराडी आम्ही ऐसी जोडी कैला हो तुका म्हणे वाटे देशी आलिंगन तुका म्हणे वाटे देशी आलिंगन अवस्था ते क्षण क्षणा होते तेणे लोभे जीव झाला से बराडी आम्ही ऐसी जोडी कैला भो योऽन्त प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तं संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माझी ऐकावी विनंती
सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कैसा तू देखिला होशील गोपाळी, पुण्यवंता डोळी नारायणा, तेणे लोभे जीव झालासे बराडी, आम्ही आईशी जोडी कै लावू. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान श्री पांडुरंगाची मानस मूर्ती आपल्या ध्यानात आणून आपलं हृदगत व्यक्त केलेलं आहे. माझ्या पूर्वजांनी भगवंता तुला सगुण स्वरूपात पाहिलेलं आहे रे, असं रूप आम्हाला केव्हा बघायला मिळणार. माझे पूर्वज पुण्यवंत होते, पुण्यवंतांसाठी तू दर्शन देतोस. माझ्या वाट्याला पुण्य आहे का नाही हे मला सांगता येत नाही. नकळीची पाप पुण्य येथे आठव नाही, पण भगवंता इच्छा मात्र आहे तुझ्या दर्शनाची. माझा जीव तुझ्या दर्शनासाठी लांचावलेला आहे, हावरट बनलेला आहे. साधू संतांनी तुझ्या सगुण स्वरूपाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना जे सुख झालेलं आहे, त्या सुखाचा त्यांना जो अनुभव आलेला आहे, तो अनुभव माझ्या जीवनामध्ये वाटेला केव्हा येईल. हे परमात्मा, तू अनेक भक्तांना आलिंगन दिलं असंही मी ऐकलेलं आहे. भक्तराज अर्जुनाला तू आलिंगन दिलंस. प्रभू माझ्या दया कर ना, मलाही म्हणून अशी इच्छा आहे, मलाही तू आलिंगन द्यावंस. ही माझ्या अंतःकरणातली तीव्र इच्छा क्षणक्षणाला होते. बाकीच्यांचा सगळ्यांचा विसर पडलेला आहे, फक्त तुझं चिंतन तुझं स्मरण अंतःकरणात राहिलेलं आहे. त्यानं माझा जीव लांचावलेला आहे. विठ्ठल स्वानंद सुखनिवासी सद्गुरू दत्ताराम बाबा भालेकर यांच्या समाधी मंदिरापुढे आपण सगळे जमलेली भक्त मंडळी परमस्नेहानं परमप्रेमानं
भगवत नामसंकीर्तनाचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. आज श्री महाराजांची 17वी पुण्यतिथी आणि त्या समाधी मंदिराचा भव्य अशा प्रकारचं मंदिर उभं केलेला दिवस आजचा. काल प्रतिष्ठापना झाली भगवान पांडुरंग परमात्म्याची. श्री महाराजांना सुद्धा सिंहासनावर आरूढ केलं तुम्ही. फार मोठा भक्ती योग आहे, मंगल योग आहे महाराज. आजपर्यंत आज पुण्यतिथीचा दिवस आहे ना, तो 17वा आहे. आणि आमच्या मराठीत असं म्हणतात, तुला 17 वेळा सांगितलं तरी तुला कळत नाही का? काय म्हणतात, 17 वेळा सांगितलं हो तरी त्याला तो ऐकत नाही. म्हणजे अत्यंत स्मरण करून देणारा दिवस आहे 17वा. दुसरी गोष्ट अशी आहे, भगवान परमात्म्याची विभूती सांगितलेली आहे. त्या विभूतीमध्ये मासाना मार्गशीर्षोहम, भगवान म्हणतात की सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना हा माझा अंश आहे, माझी विभूती आहे. अशा मार्गशीर्ष महिन्याच्या पर्व काळावर आणखीन आहे का, शुक्ल पक्षातली पंचमी आहे. मला सांगा, आतापर्यंत पंचांगामध्ये 17 वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी होती का नव्हती? बाबा जायच्या अगोदर 17 वर्षापूर्वी पंचांगामध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमी होती का नव्हती? होती. होती, पण ती पुण्यवान नव्हती. ती पुण्यवान का झाली? तर साधूंच्या येण्यात जेवढा पराक्रम असतो तेवढा जाण्यात पण पराक्रम असतो. साधू महात्मे सद्गुरू ज्या तिथीला जातात त्या तिथीच्या मस्तकावरून हात फिरवतात, तिला सहवास देतात आणि तिला पुण्यवान म्हणतात. म्हणून त्याची पुण्यतिथी तयार होते. अशा बाबांची पुण्यतिथी आणि बाबांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन अधिपत्य करणारे, अधिष्ठानावर आरूढ होणारे आमचे परमप्रिय श्री मारुती महाराज. मारुतीसारखं त्यांचं कार्य चालू आहे. मारुतीने जशी उड्डाण केली तशी उड्डाण 17 वर्षामध्ये महाराज आपला समाज त्यांनी हलू दिला नाही. आनंद वाटला फार. या संकीर्तनामध्ये माझे अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असणारे आमचे हरिभक्तीपरायण दीपक महाराज आणि आमचे गणेश महाराज, त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. गणेश म्हटलं की दीप असायलाच पाहिजे, अशी ती जोडी आहे. आणि तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं या निमित्ताने, तेही माझं परमभाग्य आहे. जास्त विश्लेषण न करता जगद्गुरु तुकोबारायांचा अभिप्राय, तुकोबारायांच्या अंतःकरणातली अवस्था ती सांगण्याचा प्रयत्न करतो. मानवी जीवनामध्ये आपलं ध्येय आहे परमात्म्याचं दर्शन. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया. आज संसार सुफळ झाला गे माय, देखिलिया पाय विठोबाचे. भगवान परमात्म्याचं दर्शन होणं हे आपल्या जीवनातलं खरं साफल्य आहे, खरं ध्येय आहे. याकरताच मानवी जीवन आहे. असा अमोल अशा प्रकारचा मानवी देह मिळून भगवान परमात्म्याच्या दर्शनाची तीव्र इच्छा होते, ती अनंत पुण्याईने होत असते. लक्षात ठेवा. आज इथं जमलेली सगळी मंडळी त्यांच्या गाठी पुण्य सामग्री आहे म्हणून ते इथं आले. ज्यांच्या गाठी पुण्य नाही ना, ते टीव्ही बघत बसले घरात, ते इथं येऊ शकले नाहीत, येणार पण नाही. या कार्यक्षेत्राच्या आतमध्ये जितकी माणसं आलीत ना, ही सगळी पुण्यवान आहेत. लक्षात ठेवा, पुण्यवान आहे. अशा
अनेक पुण्यांच्या सामुग्रीनं भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. ते दर्शन आपल्याला व्हावं अशी अंतःकरणामध्ये तळमळ असली पाहिजे. भगवान परमात्मा भेटावा अशा प्रकारची मनातली आर्त इच्छा शास्त्रकाराने 4 प्रकार साधकाचे केलेले आहेत. त्यामध्ये अर्थी, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू असे केलेले आहेत ना. ज्ञानी भगवान परमात्म्याला प्राप्त झालेले आहेत. त्यांचं काही कर्तव्य, प्राप्तव्य, भोक्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. पात्र मुमुक्षुला भगवान परमात्मा भेटायचा आहे. याच्यामध्ये पुन्हा 4 भाग आहेत. पामर वेगळा, विषयी वेगळा, मुमुक्ष वेगळा आणि मुक्त वेगळा. पामर म्हणजे कोणता? ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे नामासे विन्मुख, तो निर्पाप्या. बस, त्याला भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवात्मा आवडत नाही, त्याला पामर म्हणतात. पामर. विषय म्हणजे हा विषयी जो आहे त्या विषयाला कोणतेही विषय म्हणजे कधी कधी तो कीर्तनात पण उड्या मारतो आणि कधी कधी तिकडे उड्या मारतो वरातीत, लग्नात. हा विषयी असतो. त्याला फक्त नाचणं, कोणासाठी नाचणं हे त्याचा विषय नसतो. म्हणजे विहित विषय आणि निषिद्ध विषय हे त्याला माहीत नसतात. अगदी सोपं सांगतो, तुम्हाला कळलं असं. एकादशीच्या दिवशी जो बटाटा वडा खातो त्याला पामर म्हणायचं. ऐका, एकादशीच्या दिवशी जो बटाटा वडा खातो त्याला पामर म्हणायचं आणि एकादशीच्या दिवशी जो साबुदाण्याचा वडा खातो त्याला विषयी म्हणायचं. आता कोण आहे ते आपण ठरवा. विहित आणि निषिद्ध विषय हे दोन्ही सेवन करतो तो विषयी असतो. असं आहे. मुमुक्ष असतो तो भक्त भगवंतासाठी असतो. तो सारखी अंतःकरणात मग त्याच्या असते ते तो फिरत असतो. तो कोणीतरी दाखव मला. आता घालावो याच्या पायावर, चुकविल जन्माची गोवरी, शिणले बहुत 84चे फेरी, कोणीला चिंता हा हेची आशा खोरी हो. भगवान परमात्म्याच्या भेटीची इच्छा अंतःकरणात झाली पाहिजे. हृदयाला आग लागली पाहिजे. आग. महाराज गादीवर बसून लोडला टेकून
चार मनुके चार काजू तोंडात टाकत दर्शन दे, तुझ्या बापालाही दर्शन होणार नाही तसं. अरे भगवंताच्या दर्शनाकरता अनेकांनी योग याग तप केले, याची लागी व तेजिले भोग, याची लागी केले नाना याग, याची लागी व अष्टांगादी योग, याची लागी या विषयाची जन्म जन्मांतरी केली हे सूचना. एक जन्माचं नव्हे महाराज, अनंत जन्माची पुण्य सामुग्री मिळवावं लागते तेव्हा भगवान मिळतो. निराश होऊ नका. म्हणजे तुम्ही असं म्हणे जुळू नका की म्हणजे आम्हाला देव मिळणार, मिळणार नक्की मिळणार. अहो तो कुठं लांब आहे, तो आपल्या जवळच आहे, मिळेल आपल्याला. पण मात्र तो तुमच्या अंतःकरणामध्ये पाहत असतो. तुम्ही किती वेळा त्याचं स्मरण करता हे पाहत असतो. आम्हाला भगवंत हवा आहे, पण साधू संतांनी सांगितलेल्या वचनावर आमचा विश्वास नाही. ऐका, शास्त्रावर विश्वास नाही, वचनावर विश्वास नाही आमचा. आता आपण सगळे इथं जमलो, एक कल्पना करा, इथं आपण सगळे जमलोत आणि आपल्या घराच्या बाजूला एका बोळीमध्ये एका गल्लीमध्ये एखाद्या कुत्र्याने आवाज केला. आता तो आवाज कुठं करतोय कुत्रा? एका गल्लीमध्ये. पण त्याचा आवाज दुसऱ्यानं ऐकला. तो कुत्रा तिथं नव्हता, त्या गल्लीत नव्हता, तो कुत्रा इकडे होता. पण त्याचा आवाज आल्यावर तोही भुंकायला सुरुवात केली. तो पहिला का भुंकत होता? तर त्याला कोणीतरी अनोळखी व्यक्ती दिसली होती म्हणून तो भुंकत होता. हा दुसरा का भुंकला? याला कोणी दिसलं नव्हतं ना, का भुंकला? त्याला माहिती आहे की माझ्या भावकीला, माझ्या जात भाईला कोणीतरी दिसलेलं आहे म्हणून तो ओरडतो आहे. म्हणजे त्या कुत्र्याचा या कुत्र्यावर विश्वास आहे. पण आम्ही माणसं असून संतांच्या वचन आमचा विश्वास नाही, हे आपलं दुर्दैव आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन संतांनी केलेलं आहे महाराज, केलेलं आहे. देखिला देखिला माये देवांचा देव.
देखिला देखिला हे देखिला देखिला दोनदा का म्हणजे दुरुक्ती करता त्याचा अर्थ असा आहे की अगदी सत्य गोष्ट सिद्ध करायची असेल तर दोनदा सांगावं लागतं. आग्रह असेल तर दोनदा सांगावं लागतं बरं का. दीपक महाराज आमच्या घरी जेवायला या. दीपक महाराज जेवायला याच, पुन्हा एकदा उच्चार करायचा आग्रहाचा. दुरुक्ती केली की त्याची सत्य प्रचिती असते. दोनदा गोष्ट बोलल्यानंतर. एक दुसरी गोष्ट अशी आहे, पहिला जो देखिला म्हटलेला आहे तो चर्मचक्षुनी देखिला. आपण चर्मचक्षुने देवाला पाहत नाही का? पंढरपूरला जात नाही का आपण? पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेतोच ना आपण, का घेत नाही? आपण दर्शन घेतो आणि दर्शन झालं असं म्हणतो, पण खऱ्या अर्थानं आपल्याला दर्शन झालंय का नाही हे आपल्याला माहित नाही. का माहित नाही? हेची देवाचे दर्शन देणे राहे समाधान. समाधान वृत्ती प्राप्त होणं म्हणजे देवाचं दर्शन झालं असं आहे. माणसं वसवस करतात ना दर्शन झालं तरी. मी पहिला आलो होतो, तू कशाला पहिला? पंक्तीत सुद्धा महाराज भांडण करतात लोक. पंक्तीत सुद्धा माझी जागा तू का बसलास? नाही आता तूच बस काय तिथं. देवाचं दर्शन झालेलं नाही. पण आमचं दर्शन कसं असतं समजा महाराज. पंढरपूरला माणसं येतात आणि मग दशमी दिवशी एकमेक म्हणतात चला चटकन दर्शन करून येऊ, चटकन दर्शन करून येऊ, निवांत जीव. ऐका काय करू? निवांत काय करू? जीव आणि दर्शन चटकन करून येऊ. इतकं परमात्मा पटकन दर्शन देतो होय तुम्हाला. अरे त्याला डोळे बरं का ते तो पाहत असताना तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. ते पाहत असताना संतांनी दिलेल्या डोळ्याने पाहावं लागतं. देव पाहायची दृष्टी संत देत असतात, सद्गुरू देत असतात. लक्षात ठेवा. काही ज्या वस्तू आहेत त्या वस्तू त्याच्या निज स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नसतात, त्याकरता सद्गुरूंची गरज आहे. पाताळामध्ये असणारा जे धन आहे ते धन दाखवणारा पायाळू असला पाहिजे, तर तो ते धन दाखवेल ना. इतरांची कथाच नाही महाराज पाताळातले धन. तसं हे परमधन परमात्मा जो आहे तो परमात्मा पाहण्याकरता जी दृष्टी असते ती दृष्टी संत देत असतात. कृष्णांजन एक वेळा डोळा
ज्यांच्यावर सद्गुरु कृपा नाही त्यांचं दर्शन खरं नाही, ते लबाड आहे. लबाड आहेत महाराज. काही का माझं लबाड होतं. हा आम्हाला ना देवा दर्शन स्वप्नात होतं. एवढं तू काय पुण्यवान पडलं तरी सद्गुरु कृपेशिवाय देवाचं दर्शन नाही महाराज. अशा एक बाई होती, सौभाग्यवती, पण तिचं दुर्दैव असं होतं, लग्न झालं 12 वर्ष होऊन गेले तरी तिचा नवरा तिला बोलतच नव्हता. तिला वाटायचं त्याने आपल्याशी बोलावं, पण तो बोलत नव्हता. काय करावं समजत नाही. एके दिवशी ती जिन्यावर बसलेली होती. जिन्याच्या ज्या पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्यावर बसली होती आणि योगावन लाईटच गेली. अंधार झालेला होता. तेवढ्याच वेळेमध्ये तिचा नवरा आला आणि तो नवरा पायऱ्या चढत असताना त्याला दिसलं नाही अंधारामध्ये. त्याचा पाय लागला आणि पाय लागल्याबरोबर तो सॉरी म्हणणार. तेवढा तो म्हणतो, कोण बसलंय वाटेत? आता तिनं नाजूक बोलली ती महाराज. ती म्हणाली, मी आहे. कारण तिला आनंद झाला ना, बऱ्याच वर्षांना निदान लात तरी मिळाली आपल्याला. बात तो नाही, निदान लात तो मिळ गई. तिला आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी ना आपल्या हातामध्ये साखर घेऊन, गंगूबाई साखर घ्या, भागूबाई साखर घ्या, नागूबाई साखर घ्या. आता गंगूबाई भागूबाई साखर खाऊन गप बसावं का नाही? ते म्हणते, कशाची साखर? ते म्हणजे रात्री ना 12 वर्षानंतर ते रात्री माझ्याशी बोलले. 12 वर्ष झाले ते बोलतच नव्हते, रात्री माझ्याशी बोलले. आता ते साखर खाऊ का नाही? काय बोलले? काय बोलले? आता तिला आनंद मावेना झाला. ती म्हणली, ते म्हणाले, कोण आहे? मी म्हणले, मी आहे. त्याला बोलणं म्हणतात. तसंच आपल्या परमार्थात झाले. सद्गुरूंच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या दिलेल्या दृष्टीशिवाय भगवत दर्शन होणे शक्य नाही, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थामध्ये माणसं काल माळ घालतात आणि आज साक्षात्काराची गोष्टी करतात. महाराज तुका म्हणे, येथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण. परमार्थ तातडीचा नाही, लक्षात ठेवा. त्याला दम लागतो, दम. त्याला साधना, विश्वास हे लागतं महाराज. तो परमात्मा तसा मिळत नाही. 2 माकडं होते. त्या माकडाने काय केले, एका आंबराईमध्ये घुसले. आंब्याचे दिवस होते. आंबे पाडायला आणि आंबे खायला सुरुवात झाली महाराज त्यांची. तेवढ्या तो आंबराईचा मालक तिथं आला. आंब्याच्या वनाचा मालक तिथं आला. त्या मालकाने ते पाहिल्यावर इतकी मोठी काठी हातात घेतली आणि जेव्हा झोडपायला सुरुवात केली ना माकडांना, त्या 2 माकडांना इतका मार मिळाला. पळत पळत गेले आणि नदीच्या काठी जाऊन बसले महाराज. दोघंही हुस 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 करायला लागले.
आणि मग एकमेकाजवळ मनोगत करतात, काय रे तुला जास्त लागलं का? तो म्हणतो हो. तुला? मलाही भरपूर लागलं. मग त्यांची चर्चा सुरू झाली. आता माकडांची चर्चा आहे बघा. माकडांच्या चर्चेमध्ये काय असणार आहे सांगा. माकडाची चर्चा वेगळी आणि भगवत भक्तांची चर्चा वेगळी असते. कृष्ण विष्णू हरी गोविंद, 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 कृष्ण विष्णू हरी गोविंद. माझी आत्मचर्चा विषाद या नामाचे निखाल प्रबंध, माझी आत्मचर्चा विषाद उदंड गावी. कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद, कृष्ण विष्णू हरी गोविंद. ही महात्म्याची चर्चा. माकडाची काय चर्चा असणार आहे? माकडं म्हणाले त्यानं आपल्याला का मारलं, त्याचं काय खाल्लं, त्याचं तो म्हणलं दुसरं, अरे त्याचंच मालकीचं ते शेत आहे, त्याचीच आंबराई आहे, त्याचेच आंबे आहेत, ते आपण खाल्लो, आपण चोरी केली आहे, असं का? मग आपल्या का बरं मालकीचा आंबा असू नये? म्हणजे मग असं कोण डोकं लढवलं महाराज. आपल्याला जमीन कुठं आहे? अरे जमीन नदीच्या काठच्या जमिनीला कोण विचारतंय? म्हणून नदीच्या काठची जमीन निवडली. त्या जमिनीची कसदार अशा प्रकारची ती जमीन कसली चांगली, त्याची मशागत केली, सगळं केलं. एक माकड म्हणलं थांब मी चांगली कोय आणतो, चांगल्या जातीच्या आंब्याची. त्याने कोय आणली, मशागत केलं, ती कोय त्यात पेरली, वरून ते माती वाळू झाकले आणि झाकून पाणी दिलं. पाणी देऊन दोघंही माकडे त्याकडे बघत बसले. काय बघत बसले माहिती आहे तुम्हाला? त्यांची चर्चा चालली. बराच वेळ झाला आपण ते कोय पोरलेली आहे, पाणी दिलेलं आहे, मशागत चांगली केली, पण अजून कसं काय वर रोप येत नाही. एकानं वीक पॉईंट काढला. बहुतेक म्हणलं तुझी मशागत चांगली झाली सर. एक मशागत एक नंबर केली. दुसरा म्हणलं पाणी दिलं नसलं. पाणी दिलं, फुकटचं पाणी. म्हणजे कोय तुझी बरोबर नसेल. अरे एकदम एक नंबर जातीची आणली, हापूस आंब्याची कोय आहे ना. मग का वर येत नाही? दोघांनी चर्चा केल्या आणि महाराज बहुतेक एकाने विचार केला की आतल्या आतच रोप वळलं असेल म्हणे, आणि बहादरानं खोललं की खड्डा सगळा. महाराज परमार्थात अशी दुर्दैवी अवस्था झालेली आहे. म्हणून भगवान परमात्म्याची प्राप्ती ही सहजासहजी होत नसते, बरं का लक्षात ठेवा. त्याकरता सद्गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंची दृष्टी लागते महाराजांना. तुकोबारे आपल्या अंतःकरणातली एक व्यथा वर्णन करतात महाराज. परमार्थामध्ये आपण साधक बनलो हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. काय बनलं पाहिजे आपण अगोदर? साधक. आणि साधक बनायच्या अगोदर काय बनलं पाहिजे माहिती आहे का? माणूस. ते म्हणाल आम्ही माणूस नाही का? आपण माणूसच आहोत, फक्त आकारानं. आकाराचा माणूस वेगळा आणि संस्काराचा माणूस वेगळा. आपण सगळी भाग्यवान संस्काराची माणसं आहोत. काही माणसं नुसती आकाराची असतात, त्यांना काय खावं, कुठं खावं, कसं खावं काही कळत नाही महाराज. काय प्यावं कळत नाही, कुठं प्यावं कळत नाही, कसं प्यावं तेही कळत नाही महाराज. आणि आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. संस्काराचा माणूस असावा आणि संत संगतीमध्ये भगवत परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा होऊन आपण साधक बनलं पाहिजे. एक. आणि साधक बनल्यानंतर महाराज आपली भूमिका भगवंताचं ध्येय असलं पाहिजे. ध्येय असलं पाहिजे. आज जगद्गुरु तुकोबारांनी एका तीव्र साधकाची भूमिका वर्णन केली आहे. एक मंद साधक असतो, एक तीव्र असतो. मंद साधक म्हणजे कवा तर भेटेल ना, कवा तर भेटेल ना. आणि तीव्र साधक मात्र नाही, का भेटत नाही त्याची आवृत्ती करत असतो. तीव्र साधकाची भूमिका आहे. आणि तुकोबारा भगवंताच्या पुढं भगवंताचं ध्यान आपल्या अंतःकरणात उभा केलं, ध्यानात त्याला आणलं आणि आपल्या हृदयात व्यक्त करतात.
कैसा तू देखिला होशील गोपाळी, कैसा तू देखिला होशील गोपाळी, कैसा तू देखिला होशील गोपाळी, कैसा तू देखिला होशील गोपाळी. पुण्यवंता डोळी नारायणा, पुण्यवंता डोळी नारायणा, डोळे जीव झाला ते पराडी, डोळे जीव झाला ते पराडी. पुण्यवंता डोळी नारायणा, पुण्यवंता डोळी काय शब्द आहेत पहा. कैसा तू देखिला होशील, तुला कसं पाहिलं असेल. कोणी कोणी गोपाळी. गोपाळी म्हणजे गोपाळांनी तुला कसं पाहिलं असेल, तुझं दर्शन त्यांना कसं झालं असेल. आता तू गोपाळांना गोपाळाचं का बरं बाबा आणि मनापुढे गोपाळ का उभे राहिले, त्याचं कारण असं आहे. तुकोबारा हे चारही युगामध्ये होते आणि त्यांना माहित आहे सगळ्यात जास्त प्रेम गोपाळांच्यावर भगवंताने केलं आणि गोपाळांना क्षणोक्षणात त्याचं दर्शन होतं. गोपाळांनी भगवंताचं दर्शन केल्याशिवाय ते कोणतं कामच करायचं नाही. पहिल्यांदा भगवंताचं श्रीमुख पाहिजे. एक दुसरी गोष्ट अशी आहे, ते गोपाळ एकमेकाला हिणवतात. काय हिणवतात माहिती का? ए तुमच्या वाट्याला आला का भगवान? म्हणजे मी विचार सागर ऐकतो, बस खाली. मी काशीवरून पंडित पदवी मिळवली आहे, बस खाली. मी विद्वान आहे, बस खाली. गोपाळ म्हणतात, अरे बाबा आम्हाला परमात्मा प्राप्त झालाय ना, तो परमात्मा सहजासहजी मिळाला नाही, तो आमचा सवंगडी बनला. सवंगडी गोपाळासी खेळती, गोपाळासी खेळती, आनंदे डोलती, आनंदे डोलती, कृष्ण आमचा संगती, कृष्ण आमचा संगती, दो 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 दो, कृष्ण आमचा संगती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, पण त्या ब्रह्मादिकांना सुद्धा त्याचं दर्शन झालं नाही. धन्य आम्हा म्हणे व्यती. गोपाळ म्हणतात, बघा आमचे ड्रेस तरी बघा, आमचं वागणं तरी बघा कसं आहे, पण तो परमात्मा आम्हाला दर्शन देतो हे आमचं भाग्य आहे. स्वतःला धन्यता कृतार्थ मानतात महाराज ते कृतार्थ. एक दुसरी गोष्ट असं आहे, तात्विक जर चिंतन केलं तर गोपाळांनाच भगवान मिळतो. आता गोपाळ म्हणजे काय? गो नाम गाय आणि पाळ म्हणजे रक्षक. जे गायीचे रक्षक आहेत त्यांना भगवान भेटतो बरं का, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या दारामध्ये एखाद्या वेळेस
एखाद्या वेळेस आपल्याला बंगला नाही बांधता आला तरी चालेल, पण मात्र गाय गावराने दारात असली पाहिजे. गायीचं रक्षण, गायीचं राखण करणाऱ्याला भगवान दर्शन देतात. एक त्याच्याही पेक्षा आणखीन तात्विक अर्थ सांगतो. गो नाम इंद्रिय, ज्याने आपल्या इंद्रियांचं रक्षण केलेलं आहे, इंद्रियांचा संयम केलेला आहे, त्यांना भगवंताचं दर्शन. महाराज, माझी प्रभा नीच नवी करुणी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तयाशीच भावे. इंद्रियांचा संयम, आम्हाला संयम करता येत नाही महाराज. एकादशीच्या दिवशी लग्न असावं का नसावं, पण आजकाल काय झालं कोणास ठाऊक महाराज. दुसरीकडे सगळ्या तारखा गेल्यामुळे भटजी एकादशीची तारीख देतात. काय म्हणते आमच्या पंचांगमध्ये आहे लग्नाचा मुहूर्त, अशा लग्नाच्या मुहूर्तानं वारकऱ्याने जावं का नाही. एकादशी दिवशी लग्न, जाऊ दे, आता जवळचा संबंध होता म्हणून जावं, काय हरकत नाही. अक्षता टाकायला काय हरकत आहे का आपल्याला, हरकत. पण अक्षता टाकली, आशीर्वाद दिले की आपण निघून जावं. पण वारकरी तिथंच फिरायला पंक्तीमध्ये काय काय केले, पुरी केली आहे, श्रीखंड आहे, भजे आहेत, वडे आहेत, सगळं बघायला. मग आता हे बाकीच्या लोकांना काय होतं देणं घेणं. बाकी लोक म्हणले बसा ना पंक्तीला, बसा ना, उगाच काय करताय, एकादशी ना बसा पंक्तीला, एकादशी ना. म्हणजे याला असं वाटलं अशी ही चाली एकादशी, जर आणले नसते तर हे श्रीखंडावर ताव मारला असतं का नाही, पुरी खाल्ली असते का नाही. इंद्रियांचा संयम नाही. आपल्या इंद्रियांचा संयम करतात त्यांना भगवंताचं दर्शन आहे. गोपाळी. दुसरी गोष्ट असं आहे, ज्या इंद्रियांची पुण्याई असते त्या इंद्रियांना भगवंताचं दर्शन, त्याचा साक्षात्कार, त्याचा स्पर्श असतो. लक्षात ठेवा. डोळे पुण्यवंत असले पाहिजेत महाराज, त्याला भगवंताचं दर्शन आहे. जो आंख से पाप करता है वो कभी भी भक्ति कर नहीं सकता. डोंगरे शास्त्री, आदरणीय वैकुंठवासी डोंगरे शास्त्री म्हणायचे, आंख से जो पाप करता है वो कभी भी भक्ति कर नहीं सकता. डोळ्याचा संयम, डोळे पुण्यवंत असले पाहिजेत महाराज, तेव्हा देव दिसतो. आता पुण्याचे अनेक प्रकार आहेत. सगळ्या इंद्रियांचं पुण्यच असलं पाहिजे महाराज. पुण्याच्या जाती अनेक आहेत, पण आता मला त्याच्यामध्ये जास्त चिंतन मांडायचं नाही. वारकऱ्यांची जी उपासना आहे ना, त्या उपासनेचं पुण्य आहे, पण ते पुण्य मात्र क्रियाजन्य नाही. लक्षात ठेवा. सत्यनारायणाची पूजा, संतोष मातेची पूजा करून जे पुण्य असतं ना, ते पुण्य क्रियाजन्य असतं. शेतम भुक्त्वा सर्व लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम, हे सगळं फिरणारं पुण्य. तर या पुण्याची बहुटी सारे पुण्य संपणार असतं. सद्गुरु देवांच्या पायावर तुम्ही मस्तक ठेवल्यानंतर त्यांचं जे असणारं पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला मिळतं. आई वडिलांच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर त्यांनी केलेल्या पुण्य सामुग्री आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण आई वडिलांची पुण्य आहे नुसतं म्हणतात. आई वडील वृद्धाश्रमात असतात. सद्गुरूंची पुण्याई. मला एकदा म्हणलं, मग सद्गुरू जर पायावर मस्तक ठेवून तर पुण्य देत असतात, तर मग सद्गुरू सगळा स्टॉक संपून गेल्यावर ते काय करतात. अरे, सद्गुरूंचा पुण्याचा स्टॉक कधीच संपत नसतो, कारण ते पुण्यवान नाही, ते पुण्यवंत. ऐका, ते कोण आहे? पुण्य. अरे पुण्य, पुण्य हो, पुण्य कीर्तीर नामयः. भगवंताचं जे पुण्य नाव आहे त्या भगवंताच्या पुण्य स्वरूप बनलेले हे महात्मे असतात. त्यांच्याजवळ पुण्य कधी संपतच नाही, समुद्र कधी आटतो आहे. म्हणून पुण्यवंत, ज्याचे डोळे पुण्यवंत आहेत त्याला भगवत दर्शन आहे. दर्शन आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा असं जे तुझं दर्शन पुण्यवानाला त्यांच्या दृष्टीला झालेलं आहे ते दर्शन मला व्हावं अशी माझी ती इच्छा आहे. तेने लोभे जीव झाला से बरारी, तेने लोभे जीव झाला से बरारी, तेने लोभे जीव झाला से बरारी, तेने
कैला हो आपण परमात्म्याची उपासना करत असताना नामसंकीर्तन करत असताना त्याची प्रतीक्षा करावी लागते. काय करावी लागते? प्रतीक्षा. त्याची प्रतीक्षा. आणि अशी प्रतीक्षा करता 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 साधकाला अनेक प्रकारच्या परीक्षा येतात. तुम्ही असं समजू नका वारकरी म्हणजे खुशाल आहे, 2 टाइम खायला मिळते, नाश्ता चहा पण नाही बाबा. त्यांच्यासारखं चिंताजनक कोण नाही, त्यांच्यासारखं संकट तुम्हाला नाही. संसारिकाला जेवढे अडचणी नाहीत तेवढे अडचणी नाहीत, त्याच्यापेक्षा अनेक पटीनं पारमार्थिक माणसाला अडचणी आहेत. 3 दिवसाचाच नामयज्ञ, पण या नामयज्ञासाठी किती महिन्यापासून तयारी आहे? आमच्या आदरणीय महाराजांना विचारा. किती संयोजन करावं लागतं महाराज. मंडप आणा, स्पीकर आणा, अमकं करा, आणि त्यात पुन्हा जंगल बे मंगल. डोंगरावरचा महाराज सप्ताह. तरी सुद्धा महाराज हे खटाटोप आहेत बरं का. प्रयत्न आहे त्याच्यासाठी. पहिल्यांदा प्रतीक्षा, नंतर परीक्षा, तिसऱ्यांदा प्रतीती व अनुभव येत असतो. परमार्थामध्ये अनुवाद करणारे 100% लोक असतील, पण अनुभव असणारे लोक कमी आहेत. परमार्थात अनुवाद असू नये, अनुवाद असावं करायचं, अनुवाद असू दे की, पण नुसत्या अनुवादानं भागत नाही महाराज, अनुभव पण असावा लागतो. त्याकरता भगवत दर्शन आपल्याला जर झालं नाही तर इतरांना काय सांगणार? बरेचसे लोक महाराज पंढरी शेजारे, आणि तू केव्हा गेला होतास? मग महाराज रंगून रंगून कीर्तनात सांगतात पंढरी शेजारे. तुम्ही कधी गेला होतात? नाही म्हणले मी कीर्तनच भरपूर आता, त्यामुळे वेळच नाही पंढरपुरा झाला. मग सांगूच नकोस तू, कीर्तन करूच नकोस. अनुभव स्वये सुखाचे झाले अनुभव, एक एकी पाशी सांगतील अवघ्या अवघा कैसा नवलाव, सर्व साक्षी तेथे तिच्यांचा जीवो, आपणाशी करीती नवल. महाराज अनुभव पारमार्थिकाचा अनुभव आहे, आणि तो पारमार्थिकाचा अनुभव पारमार्थिक माणसाला सांगावा. प्रपंचिक माणसाला अनुभव सांगूच नाहीये. कारण का? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिणवू नये. नाथ महाराज सांगतात अरे का इदम ते नाथ बसकाय ना भक्ताय कदाचित. भगवान म्हणतात जो गुरुची सेवा, गुरुच्या निष्ठेबद्दल जो ढिल्ला आहे ना, अशा माणसाला परमार्थाचा अनुभव सांगूच ना. ज्याच्या अंतकरणात श्रद्धा नाही ग्रंथाची, मंत्राची, देवतेची, तीर्थाची, क्षेत्राची, त्याला अजिबात ज्ञान सांगू नका, अनुभव सांगू नका परमार्थात. अनुभव तुम्ही सांगायला तर ते म्हणतील हे काय सरगले, हे काढायला पाहिजे. म्हणून पारमार्थिकाचा अनुभव पारमार्थिकालाच सांगावं महाराज. साधक भेटले ना, साधकांना सांगावं. साधकांना तुकोबारा सांगतात काय सुख आहे महाराज. भगवान परमात्म्याचं अभिनव सुख आहे, आणि आपण सगळे सुखाचे हापापलेले आहोत. आहे का? कोणाला दुःख पाहिजे त्यांनी हात वर करावं. ज्यांना दुःख पाहिजे
पुष्कळ सुख झाले महाराज, आता थोडंसं दुःख येऊ द्या माझ्या वाट्याला, असं मंडळाने हात वर करा बरं. एकाही भाद्राची माझ्या सगळं हात वर करायची ताकद होणार नाही. सगळ्यांना सुख पाहिजे ना, मग सुख कुठं आहे? सद्गुरूंच्या पायाजवळ, भगवान परमात्म्याच्या दर्शनाजवळ सुख आहे, लक्षात ठेवा. तो का म्हणे, जीवा थोर झाले सुख, नाठवे हे भूक तहान काय. बरोबर आहे ना? सगळ्यांना सुख मिळाले का नाही? सगळ्यांना अविनाश सुख, असं सुख सारखं राहावं असं तुम्हाला वाटतं का नाही? होय, सगळ्यांना प्रश्न करतो मी, सगळ्यांना हे सुख जे आपल्याला प्राप्त झाले तो कायम स्वरूपात राहावं असं वाटतं ना? मग आता उद्यापासून असं निश्चित ठरवा, आता समाधी मंदिर बांधले कसं आहे, इथंच आपला मुक्काम, कारण सुख आहे ना इथं. पण तरी सुद्धा आपली इच्छा इथं राहायची होत नाही. कीर्तन कधी संपतो, कधी जेवण होतं, कधी माझा मुक्काम वाटतो, असं होतं ना? का होतं? संसारात दुःख आहे का सुख आहे? अनेक लोकांनी हे प्रमाण म्हणून पोचट केलं महाराज. संसार दुःखामुळं चौकडे विश्रांती नाही पोटात. तुला कळलंय का ते? दुःखामुळे असं वाटलंय का? निश्चय झालाय का? मग झाला असला तर मग आता पुन्हा संसाराकडे फिरून का जातोस तू? याचा अर्थ असा आहे, अजून तुझा निश्चय झाला नाही. साधू म्हणतात ना, आपण प्रमाण चालतो, दुःख बांधवडी आहे वा वा वा. अनुभव, सुखाचा अनुभव आहे महाराज. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. अंगणी रांगत गुलगुला बोलत, असुर उळत चरणातळी, असुर महाराज काय दर्शन आहे ना. रंगणी रांगत गुलगुला बोल. आपल्या गोपाळगुरू महाराज भगवंताचं बोलणं गुलगुला बोलतात महाराज. हे गुलगुला बोलणं केव्हा असतं माहिती आहे का? अति प्रेम असल्यावर. लहान बाळ असतं ना, हे लहान बाळ आईला म्हणतं, आई आई मला पंगपूला घेऊन जा ना. पंगपूला, पंगपू शब्द आहे का? आई म्हणते, बाळ आपण पंगपूला जायचं. आता आई बोलते पंगपू, मुलगा बोलतो पंगपू. हे लढीवाळ बोलणं आहे. अंगणी रंगत गुलगुला बोलत. गोपाळांचा, भक्तांचा, भगवंताचा असा संवाद असतो महाराज संवाद. ऐका, अतिशय तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये, सद्भाव अंतःकरणामध्ये मध्वाचार्य संप्रदायाच्या एका भक्तांनी भगवान परमात्म्यासाठी एक पगडी तयार केली महाराज. फार लांबून पगडी आणली आणि ती पगडी भगवंताला घालायची होती. आला महाराज भगवंताच्या सगुण विग्रहाकडे तो आला. ती पगडी त्यानं त्या भगवंताच्या डोक्यावर ठेवली, पण मात्र ती पगडी फिट्ट बसेना. त्या डोळ्यातनं अश्रू आले हो. इतक्या लांबून प्रयास करून मी माझ्या भगवंतासाठी, माझ्या प्रभूसाठी पगडी केली, पण परमात्म्याला ती पगडी येत नाही. रडायला महाराज तो. हे रडणं म्हणजे भक्ती आहे. भगवंता करता रडणं ही भक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि संसारिकाचं रडणं ते रडतच असतात की महाराज. केव्हा हसलेले आहेत माणसं. संसारिकाच्या चेहऱ्यावर गौरी फोडल्यासाठी तोंडच असतात. पाहत
कितीही मिळू द्या एवढंच का रडकीसाठी. परमार्थिक माणसं रडतात ना, देवासाठी रडतात महाराज. रडायला लागले. प्रभू तुझ्यासाठी आणले रे हे पगडी, तुझ्या डोक्यावर बसत काय प्रभू, आता पुन्हा मला शक्य नाही इतक्या लांब जाणं. परमात्मा असं म्हणतो रडायला ना, आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्या सगुण असणाऱ्या भगवंताच्या श्री विग्रहाला दया आली आणि त्यांनी आपली मान हलवून पगडी ऍडजस्ट करून घेतली महाराज भगवंताने. भक्तीचा मार्ग असा आहे महाराज. विठ्ठल अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयाची मूर्ती भावशुद्धी जाणून या. असं आपल्या साधू संतांनी भक्ती केली महाराज. अशी भक्ती केली. असेल ते कैसे दर्शनाचे सुख, 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 सुख अनुभवीचा अनुभवे सुख अनुभवीचा तेने लोभे जीव झालाचे बरारी, तेने लोभे जीव झालाचे बरारी. महाराज भगवंताचं दर्शन असं आहे महाराज. फार आनंद आहे त्यात, फार आनंद आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, भाग गेला शीर्ण गेला अवघा झाला आनंद. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन, सोनियाचा दिन Hare
त्याच्या दर्शनाचं सुख तुकोबा म्हणतात फार अभिनव सुख असतं. सोली वजे सुख अति सुखावं. आपलं जे सुख आहे ते निर्भेळ सुख नाही महाराज, त्या सुखात दुःखाची भेसळ आहे. तसं आजकाल दूध पण भेसळीचं मिळालं पहा. पाकिटातलं दूध जे असतं ना भेसळीचं दूध आहे महाराज, त्यात केमिकल आहे. तसं महाराज संसारातलं सुख हे केमिकल युक्त आहे. दुःखाचं केमिकल भरले महाराज त्यात. उगाच सुखाचं टोपण वर सुखाचा सदरा घातलाय आणि मग मिरवाले ते सुख. आज दुःखच आहे, ते दुःख आहे. असं सुखाचं सुख आहे असं तुकोबारा म्हणतात. ते माझा सुखाचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे ते दुःख असेल ते कैसे दर्शनाचे सुख अनुभव सुख अनुभविता केणे लोभे जीव झालासे बराडी आम्ही ऐशी जोडी काही लागो. सांगा महाराज. कैसा तू देखीला होशील गोपाळी, 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 कैसा तू देखीला होशील Bye.
आता कीर्तन झालं बघा. मला मुंबईतल्या लोकांचं फार मोठं कौतुक वाटतं. आहेत कोकणातले, राहतात मुंबईत. मुंबई म्हणजे भोगभूमी. काय आहे ती? वैकुंठ म्हणजे भोगभूमीच आहे ते. पण त्या भोगभूमीमध्ये तुम्ही योग करता, तुम्ही भाग्यवान भाग्यवान. महाराज, आमच्या इकडे तुम्ही आलात ना, तुम्हाला धोतर दिसणार नाही. ते लेंगे घालून उभारते कीर्तन. काही लोक बरमोडा घालून कीर्तनला उभारतात. वारकरी संप्रदायाचं वैभव सांभाळणारी तुम्ही मंडळी आहे. A1 ऑफिसर असू द्या महाराज, तो कीर्तनाला आला की येताना धोतर घेऊन येणार, लगेच आपले ड्रेस बाजूला करून ठेवणार आणि कीर्तनात धोतर घेऊन उभारणार. हे तुमचं कौतुक आहे महाराज. हे संप्रदायाचं ना काही लक्षात ठेवणार. असो, भगवान तुकोबराय सांगतात, श्रीहरी परमात्म्यानं मला दर्शन द्यावं ही एक इच्छा, आणि केवळ दर्शनाने माझं समाधान नाही, तर त्यानं मला आलिंगन द्यावं. काय असतं? जीवाचं आलिंगन असतं, शरीराचं आलिंगन असतं बरं का, आणि देवाचं आणि भक्ताचं आलिंगन असतं, आणि संसारिकाला आलिंगन असतंच की. लग्नाच्या वेळेला तुमच्याकडे असतं का नाही कोणास ठाऊक. वधूकरची मंडळी येतात आणि येते वराकडची मंडळी येतात आणि एकमेकाला आहे ना, काय म्हणता तुम्ही त्याला? भेट का? भेटी हां असते ना. महाराज ते बरं, त्या भेटाभेटीमध्ये काही लोक आपला चान्स काढून घेतात महाराज. आमच्यासारख्याला ना एखादा कोण मोठं मुद्दाम असत आवडून धरतो महाराज. भेटी त्याचा जीव चाललाय. संसारिकाच्या भेटाभेटी असतात, त्यांचं बोलणं मधुदिष्टं ते जीव मागे हृदय तो हलाल. गोड बोलतात महाराज, हृदयामध्ये कटुता असते, विष भरले असतं त्यांच्या. जीवाचं आलिंगन असतं महाराज, मनाचं आलिंगन असतं. भगवान परमात्मा भक्तांना आलिंगन देत असतो. भगवंताच्या आणि भक्तांच्या आलिंगनाचा पुरुषार्थ आहे महाराज. अभिनव सोहळा येतो. भगवंताचा अहंकार झालेला असतो ना, तो उतरायसाठी भगवान परमात्मा आपल्या भक्तांना आलिंगन देतो बरं का. लक्षात ठेवा, आलिंगने सुख वाटे, प्रेमचिदानंदी लोटे. पुढं हर्षे आनंदी उठते आणि समोर उठे. देवाला पण मीपणा झालेला असतो. ज्यावेळेला अहंकार येतो त्याला कळतो, पण आपल्याला कळत नाही. ज्याला आपली चूक कळते त्याला देव म्हणावं, ज्याला काहीच कळत नाही त्याला अजीव म्हणावं. जो कधी चुकतच नाही बरं का, त्याला संत म्हणावं. सद्गुरू चुकतच नाही. बिनचूक जीवन संतांचं असतं. आणि ज्याच्या जीवनामध्ये सारख्या चुका होतात आणि चुका झाल्या की रिपेरी करता येतात, त्याला देव म्हणा. आणि जे चुकाच करत असतात आणि मान्य करत नाही, ते आमच्यासारखे जीव असतात महाराज, मान्यच करत नाही. भगवान परमात्मा आलिंगन देतो भक्तांना आलिंगन. तो सावळा सकंकणू उचलोनी बाहू दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराजू. भगवान परमात्मा महाराज अर्जुनाला पाहिल्याबरोबर आलिंगन द्यावं, पण आपला जो अर्जुन आहे ना,
तो राजस आहे, तो सुकुमार आहे. वारकरी वैष्णव नवसाचे असतात, लक्षात ठेवा. नवा नवसाची झालो तुम्हाची वाणीची, लक्षात ठेवा. ते सुकुमार असतात. भगवान परमात्मा म्हणतात मी किती सुकुमार आहे, त्यापेक्षा माझे राजस असणारे सुकुमार माझे वैष्णव आहेत. फार नाजूक हो महाराज. त्यांना कदाचित अहंकाराचा तडाखा लागेल, म्हणून नामदेव म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे. भगवंताला मागतात ना. कधी कधी भगवंताला अहंकार येत असतो. तो अहंकार निवृत्तीसाठी साधूंना, संतांना, सद्गुरूंना, महात्म्याला आलिंगन देतो महाराज. पण आलिंगन देताना तो विचार करतो, माझ्या सुकुमार कोमल असणाऱ्या वैष्णवाला माझ्या हातातले जे कंकण आहेत ते कंकण कठीण आहेत, ते कदाचित त्याला टोचतील. म्हणून परमात्मा तो कंकण माग सारतो महाराज आणि भक्तांना आलिंगन देतो. एवढंच काय, भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आलेल्या भक्तांनी त्याला लाथ मारली तर त्याच्या पायाला दुखापत झाली नाही ना. मग भगवान परमात्म्याने त्यांचे पाय सोयायला सुरुवात केली. काय लागलं तर नाही ना तुम्हाला, लागलं तर नाही ना. महाराज भृगु ऋषीने लाथ मारली होती भगवंताला, ती भगवंताने सहन केली बरं का. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या अंगावरचे अलंकार सगळे टाकून दिले. आपले अलंकार टोचतील ना भक्तांना, इतका परमात्मा काळजी घेतो. जीवनामध्ये असा एक क्षण यावा, सद्गुरु कृपेने भगवान भेटावा आणि भगवंताने आपल्याला आलिंगन द्यावं. तुका म्हणे वाटे देसी आलिंगन, तुका म्हणे वाटे देसी आलिंगन,
आम्ही ऐसी जोडी कैला हो आम्ही ऐसी जोडी कैला हो आम्ही ऐसी जोडी कैला नाना ते बराडी रे डोळे नाना ते बराडी जोडी कैला हो आम्ही ऐसी जोडी तुका म्हणे वाटे देशी अलिंगन अवस्था ते क्षण क्षणा होते तेने लोभे जीव झालासे बराडी आम्ही ऐसी जोडी कै लागू. अभंगाचं यथामती यथाशक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असाच अभंगाचा अर्थ आहे असा माझा दावा नाही. माझ्या तुकोबरांना काय म्हणायचं आहे अभंगाशी ते तुकोबरांनाच माहिती आहे. पण तुम्ही आता मला उभा केलं तर काहीतरी बोलायला लागेल ना, म्हणून बोलायला लागलो. झालेली सेवा भगवंताच्या श्री सद्गुरू दत्ताराम महाराजांच्या चरणी समर्पित करायचे आहे. असंच हे कार्य वृंदीगत हो, भगवंताचा सर्वांना आशीर्वाद लाभो, सगळ्यांना भाव तयार, अंतःकरणामध्ये भगवंताचा भाव तयार हो अशी मागणी मागूया. थोडा मला वाटतं उशीर झाला आहे काही असं वाटायला लागलं बरं का. मला काय माझ्या जो घड्याळ नाही किंवा मला काय नाही, पण असं वाटायला लागलं, मला जाणवतं आहे काही वेळेला असं. त्यामुळे मी थोडं आवर्त घ्यायला लागलो. मग जाणवलं असताना सुद्धा मी काय वाढवलं त्याचं कारण एक आहे. म्हणून एका अवतारा तुम्ही श्रोते लोक इतक्या आवडीनं अवधान देऊन ऐकायला वक्तृत्व अवधानाचा होय चारा. वक्तृत्व करणाऱ्या माणसाला अवधान देऊन ऐकणारे भाग्यवान श्रोते मिळाले की त्याचा खाऊच मिळताना मिळतो आणि खातच राहतो. मग तो म्हणजे मी नाही वेळवला, तुम्ही वेळवला, तुमच्या अवधानानं, तुमच्या पाहण्यानं, तुमच्या ऐकण्यानं वेळवला, तरी पण क्षमा मागतो. का क्षमा मागतो? मी कमीत कमी 8-9 घंट्याचा प्रवास येताना केला आहे,
आता पुन्हा 8-9 घंट्याचा प्रवास जाताना करणार आहे. म्हणजे 8-9 म्हणजे जवळजवळ 9-9 18 घंट्याचा प्रवास माझा होणार आहे. 18 घंट्याच्या प्रवासामध्ये 2 घंट्याचे कीर्तन म्हणजे काहीच नाही, ते व्याज पण होत नाही त्याचं. म्हणून थोडासा आणि चिंतनाचा थोडा वेळ लावला, क्षमा असू द्या. कीर्तन झाल्यानंतर तुमच्याकरता महाप्रसाद आहे, आम्हाला पण तो प्रसादाचा लाभ होणार आहे. पण मात्र एक लक्षात ठेवा, ज्यांना हात दिले जो भगवंतांनी, त्यांनी आपले हात वर करून पुरुषांनी तुकोबारायांचं माझ्या भजन करायचं आहे. माझ्या माता भगिनींनी सुद्धा तुकोबारायांचं नाव घ्यायचं आहे बरं का, अत्यंत प्रेमानं नाव घ्यायचं आहे. तुकोबाराय म्हणजे आपल्याला सगळ्या रोगांपासून मुक्त करणारे डॉक्टर आहेत. आपल्या तुकोबारायांची कृपा झाली म्हणून आपण कोरोनाच्या जाळ्यात सापडलो नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण इथं बसतो, कीर्तन आलो. आता पुन्हा दुसरा हा हिसका आला जवळ, आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. मुंबईत आता सुरू झालं वाटतं, मुंबईत का नाही झालं सुरू. भयंकर आहे महाराज रोग. असू द्या, आम्हाला काय करणार. अरे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, आम्हाला काही सुद्धा होणार नाही, फक्त निष्ठेने भजन करा. तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम तुका म्हणे वाटे देशी आलिंगन, अवस्थेत एक क्षणावपणा होते, तिने लोभे जीव झालासे बराडी, आम्ही ऐशी जोडी काही लागू. बोलेले होते आता काही जाणता नेणता, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय, स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिली, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय. तुका म्हणे लाड दिला तैसे पूर्वा पोड, क्षमा करावे अन्याय, पांडुरंगे माझे माय. विठ्ठल जय जय